हाय फॅमिली, चष्मेवाला घर फॅमिली मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही आता महाडमध्ये आमच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन साठी आलेलो आहोत. तर तुम्हाला आम्ही महाडकरांची दिवाळी आज दाखवणार आहोत खास करून. तर चला तर मग आणि ही पहिल्या अंघोळीची तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता आम्ही बाहेर पडत आहोत. बघा तुम्ही महाडकरांची दिवाळी कशी असते ती. चला तर मग चलो चलो लेट्स गो. सो हाय गाईज, आता आम्ही रिक्षा पकडून निघालो आहे हॉटेल विसावा, जे महाडमधलं सुप्रसिद्ध हॉटेल आहे. आणि इथे सर्व महाडकर एकत्र येऊन भेटतात. सर्व मित्र परिवार एकमेकांना भेटतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतात एकमेकांना. काही जण बाईकने येतात, काही जण रिक्षाने येतात, तर काही जण आपली कार घेऊन येतात आणि काही जण सरळ चालत जातात. तर हा रस्ता आहे माझ्या घरापासून तो थेट विसावा हॉटेलपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता ही सगळी मुलं आहे ना, फटाके फोडत फोडत आपले ह्या हॉटेलजवळ पोचतात आणि आपला पुढचा कार्यक्रम चालू करतात. तर बघा किती गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे आहे विसावा हॉटेल आणि इथं सर्वजण आपले एकमेकांना दिवाळी शुभेच्छा द्यायला येतात. ही महाडकरांची खूप जुनी प्रथा आहे. सो गाईज, ही अशा पद्धतीने आमच्याकडे दिवाळी साजरी केली जाते. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तर थोड्या वेळाने आम्ही पेट पूजा करण्यासाठी हॉटेलमध्ये आतमध्ये आलो आणि इथे स्नॅक्स ऑर्डर केलं होतं आम्ही. खेडू ऐका काय स्नॅक्स खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, म्हणजे आमच्या घरी. तर थोडा क्षण आम्ही इथे थोडासा एन्जॉय केला, थोडा वेळ घालवला, मित्रपरिवारांना भेटलो. सो हाय फॅमिली, तुम्ही तर बघितलंच असाल आता की कशी होती दिवाळी. बघा तुम्ही. तर तुम्हाला कसे वाटली ही दिवाळी, आमची महाडची दिवाळी. शिरीन, हे तुला कसं वाटलं दिवाळीला इकडे? खूप मज्जा आली मला. आणि पण छान होतं नाश्ता. तर अशा प्रकारे आमच्या महाडमध्ये दिवाळी साजरी केली जाते. आणि ही एक दिवस नाही साजरी करत, ही सलग 3-4 दिवस महाडकर अशीच दिवाळी साजरी करतात. हा होता दिवसभरातला कार्यक्रम आणि तो आता संपलेला आहे. आम्ही घरी चाललो आणि संध्याकाळी मग परत आम्ही आमच्या घरामध्ये दिवे लावण्याची प्रथा प्रत्येक ठिकाणीच असते, पण आमच्याकडं थोडा एक्स्ट्रा दिवे लावले जातात. आता सुरुवात केलेली आहे, बघू शकता.
दिवे लावण्याच्या अगोदर दारामध्ये रांगोळी काढायची स्पर्धा असते आमच्याकडे. तर बघा आता तुम्ही कशी काढली माझ्या बायकोने रांगोळी. कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला. रांगोळी आणि दिवे लावून झाल्याच्या नंतर फटाके फोडायची तर वेळ झालेलीच आहे. तर चला बघा, रिशा बघा किती मस्त फटाके एकदम लावते हा, न घाबरता. आमचा हा दिवाळीचा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि शेअर, सबस्क्राईब, लाईक करायला विसरायचं नाही.